की असा लोकप्रतिनिधी जो कधी आपला अटेंडन्स विधानसभेमध्ये नाही, कमी वेळेस त्या ठिकाणी अटेंडन्स देणारा कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची नोंद आहे. कुठलाही विकास केला नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रस्थापित कारखानदार विरोधात सामान्य उमेदवार अशी लढाई होते. या ठिकाणी शिवसेनेनं भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांना उमेदवारी दिली आणि शंकरराव गडाख यांच्या समोर त्यांनी आव्हान उभं केलंय. मी आता अशाच एका गावात आहे, पाचशे गाव. या गावामध्ये आहे आणि मोठा प्रतिसाद त्यांना मिळताना दिसतोय. छोट्या छोट्या बैठका, छोट्या सभा घेत मतदारांच्या भेटीगाठी विठ्ठलराव घेत आहेत आणि त्यांच्यासोबत अब्दुल शेख हे राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते, ज्यांनी माघार घेतली आणि आता त्यांना पाठिंबा दिला, ते सुद्धा त्यांच्याबरोबर प्रचार करताना दिसत आहेत. विठ्ठलराव, कसा प्रतिसाद आहे मतदारसंघामध्ये आणि जनतेच्या काय अपेक्षा आहेत? मतदारसंघामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चितपणानं गेल्या 4-5 दिवसापासून तालुक्यामध्ये फिरत असताना या तालुक्यातली जनता अतिशय आतुर झालेली आहे की कधी एकदा 20 तारीख त्या ठिकाणी येते, मतदानाचा दिवस, आणि कधी आपण महायुतीला, शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करू, अशा पद्धतीची भावना या मतदारसंघातल्या जनतेची झालेली आहे. की आपण जर बघितलं तर दुसरीकडे तुमच्या समोर जे उमेदवार आहेत, जे प्रस्थापित कारखानदार आहेत, मोठी ताकद त्यांच्याकडे आहे आणि अशा शक्तीच्या विरोधात तुम्ही लढा देताय. तुम्हाला वाटतंय की इथली जनता तुम्हाला स्वीकारेल? निश्चित. खरी तर शक्ती आमची तीच आहे की आम्ही प्रस्थापिताच्या विरोधात लढतो आणि आम्ही 2 लढाया प्रस्थापितांच्या विरोधात केलेल्या आहेत. एक लढाई विधानसभेची अवघ्या 400-802 मतांनी आम्ही पराभव झाला होता आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये, या तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये शल्य आहे, एक भावना आहे की आपल्यातला एक शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य कार्यकर्ता की गेले 25 वर्ष वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणामध्ये आहे, या व्यक्तीला खऱ्या अर्थाने एकदा संधी विधानसभेची द्यायची आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी लोकांचं एवढं प्रेम आहे की प्रत्येकाला वाटतं की जर विठ्ठलराव लंगे त्या ठिकाणी विजयी झाले तर निश्चितपणानं एक सर्वसामान्यांचा आमदार होईल आणि खऱ्या अर्थानं गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी सेवा होईल, अशा पद्धतीचं वातावरण या आपण जर बघितलं तर शंकरराव गेली 5 वर्ष आमदार आहेत आणि 2.5 वर्ष मंत्री देखील होते. त्यांनी विकास केला या मतदारसंघाचा? अतिशय निष्क्रिय आमदार आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची या 5 वर्षातली नोंद त्या ठिकाणी झालेली आहे. 2.5 वर्ष कॅबिनेट मंत्रीपद असताना कुठल्याही पद्धतीनं तालुक्याचा विकास तर केलाच नाही, परंतु या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला कधीही दिलासा दिला नाही. मध्यंतरीचा अतिशय बिकट कोरोना काळ की ज्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये भयभीत जनता झाली होती, अनेक आपले सहकारी मित्र त्या कोरोनामुळे आपल्याला सोडून गेले, त्यावेळेस हे महाशय कुठेही दिसले नाही. कुठेतरी पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास होते आणि अशा वेळेस आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते ग्राउंड लेवलवर काम करत होते, गोरगरीब माणसाला आधार देण्याचं काम करत होते आणि म्हणून नुसतं विकास काम तर शून्य आहे, कुठलाही विकास केला नाही. आपण बघितलं की विधानसभेचे जे अधिवेशन होतात त्याची नोंद मध्यंतरी आपल्या मीडियाच्या माध्यमातून पुढे आली. अवघ्या 4 प्रश्न त्यांनी पूर्ण 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी विचारले आणि म्हणून एक विचार करण्याची गोष्ट आहे की असा लोकप्रतिनिधी जो कधी आपला अटेंडन्स विधानसभेमध्ये नाही, कॅबिनेट मंत्री असताना सर्वात कमी वेळेस त्या ठिकाणी अटेंडन्स देणारा एक कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची नोंद आहे आणि ते ऍक्च्युअली मीडियाच्या माध्यमातून पुढे आलेलं आहे. आणि म्हणून निष्क्रिय आमदार फक्त दहशत गोरगरिबावरती करायची, दादागिरी करायची, लोकांना वेठीस धरायचं, निवडणुका आल्या की त्या तेवढ्यापुरतं काहीतरी गोड गोड बोलायचं, तरुण लोकांना, तरुण मुलांना त्या ठिकाणी व्यसनाधीन करायचं. तुम्ही बघता की मध्ये मीडियाला आलं, कुठेतरी जेवण द्यायचे तरुण मुलांना, त्या ठिकाणी अतिशय व्यसनाधीन करण्याचं काम या लोकप्रतिनिधीच्या आणि यांच्या पक्षाच्या माध्यमातून झालं. कुठेतरी विकास झालेला दिसत नाहीये. आपण जर बघितलं तर ही जागा सातत्यानं भाजपकडे राहिलेली आहे, मात्र ऐनवेळी ही जागा शिवसेनेला गेली आणि तुम्ही भाजपचे जिल्हाध्यक्ष असताना तुम्हाला धनुष्यबाण या चिन्हावरती लढावं लागतंय. तुमचे जे सहकारी आहेत बाळासाहेब मुरकुटे हे नाराज झाले आणि ते आता तिसऱ्या आघाडीची उमेदवारी करतायत. त्याचा परिणाम
या निवडणुकीवर होईल असं वाटतं? तुमच्या विजयात अडसर ठरतील? मुळात हा निर्णय होत असताना त्या ठिकाणी त्यांच्यासह आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते भाजपाचे पदाधिकारी त्या ठिकाणी होतो आणि हा निर्णय सर्वानुमते त्या ठिकाणी झाला. त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीचा परिणाम भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आपल्या पाठीमागे ते उभं आहेत. सर्वजण गाव पातळीवर काम करत आहे आणि मला असं वाटतं की अपक्ष आणि छोट्या मोठ्या पक्षाचे जे उमेदवार उभा आहे त्याच्याकडं अतिशय दुर्लक्ष केलेलं बरं, कारण जनतेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कुठंतरी टेम्पो निर्माण करायचा, हवा करायची एवढ्यापुरतं तो आहे. आणि इथून पुढं तुम्ही बघा की आता इलेक्शन त्या ठिकाणी पुढे गेलेलं आहे. आम्ही गावगाव जातो, आमचे कार्यकर्ते जागरूक झाले. आमच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, RPI आहे, भारतीय जनता पार्टी खंबीरपणानं उभा आहे. शेतकरी संघटनेचं या ठिकाणी चांगलं काम असताना त्यांचे नेते माननीय अजित काळे साहेब यांनी माघार घेऊन आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून युतीचे सर्व घटक पक्ष ताकदीनिशी आपल्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून मुख्य लढत या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी होईल. अपक्ष आणि छोटे मोठे जे काही पक्षाचे आहे त्याची कोणीही दखल घेणार नाही. तात्पुरतं काहीतरी मनोरंजन म्हणून लोक त्याच्याकडे बघतात. मात्र त्यांचा आरोप देखील आहे की तुम्ही गडाखांचे विरोधक असू शकत नाही, विरोधात तुम्ही बोलू शकत नाही, कारण तुम्ही कारखान्याचे संचालक आहात, त्यांच्या बरोबर तुम्ही काम केलेलं आहे. त्यांच्यावर तुम्ही आरोप करू शकत नाही आणि तुम्ही त्यांचे विरोधक असू शकत नाही. खरं तर राजकीय प्रवाहामध्ये जात असताना आपण अनेक वेळेस बघतो की अनेकांनी त्यांनी देखील त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनी देखील फार त्यांचं गुणगौरव केलेला आहे. काही काळ आम्ही एकत्र काम जरूर केलं, परंतु माझ्यामध्ये आमचे वडील स्वर्गीय माजी आमदार यांची अतिशय प्रामाणिकपणाची शिकवण आहे आणि म्हणून ते संस्कार घेऊन आम्ही काम करतो. जे काम करायचं ते प्रामाणिकपणाने करायचं आणि म्हणून जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. म्हणूनच एक शेतकरी कुटुंबातला माणूस 30 वर्ष 2 विधानसभा 6 जिल्हा परिषदा यांच्यासह अनेक सहकारी संस्थेच्या निवडणुका, मार्केट कमिटींच्या निवडणुका लढलो आणि जनतेच्या आशीर्वादाने आम्ही जिंकलो आणि म्हणून हा आरोप अतिशय बिनबुडाचा आहे. माझ्या बाबतीत तुम्ही बघा, ठिकठिकाणी खूप मोठे आरोप होतात, काहीतरी भ्रष्टाचार, पण एक स्वच्छ प्रतिमेचा कार्यकर्ता असल्यामुळं कुठंही काही सांगायला नसल्यामुळं हे जोडलं जातं आणि मी जाहीरपणानं सांगतो, निवडणूक आहे, निवडणूक पद्धतीनं होणार आहे आणि मी जनतेतला कार्यकर्ता असल्यामुळं आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुतीनं मला उमेदवारी दिली. या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत. कोणता मोठा कारखानदार याला आम्ही शून्य मानतो. आम्हाला जनता सर्वात मोठी आहे. तुम्ही असा देखील आरोप केला होता की बाळासाहेब मुरकुटेंची उमेदवारी कुठेतरी महायुती किंवा तुमच्यातल्या मत विभाजनासाठी गडाखांनी त्यांना उभं केलं. काय तथ्य आहे यात? माझ्या माहितीप्रमाणे जनतेमध्ये अशी चर्चा आहे, निश्चितपणानं जनतेमध्ये चर्चा आहे की यांना जाणीवपूर्वक मतविभागणी व्हावी आणि या ठिकाणी आपलं भागावं म्हणून प्रस्थापित मंडळींनी उभं केलं, अशी या तालुक्यामध्ये चर्चा आहे. आपण जरी कानोसा घेतला तर त्याच्यात कुठंतरी तथ्य असावं असं मला निश्चितपणानं वाटतं. तरी सुद्धा तुमचा विजय होईल असा विश्वास आहे? 100% मी तर आपल्याला विनंती करतो की 23 तारखेला आपण पुन्हा या, आमच्या विजयामध्ये सहभागी व्हा, कारण या तालुक्यातला मतदार हा स्वाभिमानी आहे आणि गेले 25 वर्ष मी या ठिकाणी काम करत असताना प्रचंड सहानुभूती आमच्या मतदारांमध्ये, आमच्या वयोवृद्ध माता भगिनीमध्ये, आमच्या तरुणांमध्ये आहे की सर्वांना संधी दिली. आता एक वेळेस विठ्ठलराव लंगेंना संधी द्यायची आणि नंतर 5 वर्ष खऱ्या पद्धतीनं आपल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा हे निश्चितपणानं जनतेला पाहायचं आहे आणि म्हणून प्रचंड सहानुभूती माझ्या बाबतीत आहे. कोणी किती उभं राहिले, उमेदवार राहिले आणि हा तालुका परिवर्तनवादी तालुका आहे. अनेक वेळेस या तालुक्याने मी देखील निवडणूक केली, अनेक मातब्बर मंडळी त्यावेळेस निवडणुकीमध्ये उतरले, पण हा तालुका प्रमुख पक्षामध्ये लढत करतो आणि 100% ही लढत आमची आणि महाविकास आघाडीची होईल. आणि या आत्ताच्या लोकप्रतिनिधीला भ्रष्ट, त्रासदायक, लोकांना त्रास देणाऱ्या लोकप्रतिनिधींना या ठिकाणी जनता या तालुक्याच्या विधानसभेमधून हद्दपार करेल आणि विठ्ठलराव लंगेंचा विजय नेवासा तालुक्यामध्ये गोरगरीब जनतेच्या पाठबळावर होईल, याच्यात तीळ मात्र शंका नाही आणि कुणालाही भ्यायचं कारण नाही. मी तर जाहीरपणानं सांगतो की ज्या वेळेस माझ्या कार्यकर्त्यांच्या वरती वेळ येईल त्यावेळेस ढाल म्हणून
विठ्ठलराव लंगे त्यांच्या समोर उभा राहील. नक्कीच विठ्ठलरावांना वाटतंय की जनता आता मला संधी देईल. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीचे अब्दुल शेख यांना खरं तर या ठिकाणची संधी मिळालेली होती आणि एबी फॉर्म देखील मिळालेला होता. तुम्ही माघार घेतली आणि आता यांच्या बरोबर प्रचार करताय. काय वातावरण आहे आणि काय विश्वास देखील आहे? तालुक्याला आमच्या आजपर्यंत ज्या लढती झाल्यात त्या दुहेरी लढत तालुक्यात होत असते. तिहेरी लढत किंवा चौरंगी लढत ही तालुक्याला मान्य नाही. आणि आदरणीय दादांनी सांगितलं की महायुतीमध्ये वाद होत आहे, ते जर आपण त्या ठिकाणी आज थांबलो नाही तर कुठेतरी चुकीचा संदेश जाईल. आणि दादांचा शब्द अंतिम मानून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला की महायुतीचा आमदार करण्यासाठी त्या ठिकाणी विठ्ठल भाऊंच्या पाठीशी उभं राहायचं. ज्या दिवशी आम्ही निर्णय घेतला तेव्हापासून आजपर्यंत आम्ही ताकदीनिशी त्यांच्या बरोबर आहे. त्याच्याबद्दल मी त्यांना तुम्हाला एक विशेष करून सांगेन, ज्या ज्या गावात आम्ही गेलो 100% आमची इच्छा होती की आमदार हो, आम्हाला एबी फॉर्म आलेला होता, पण सगळ्या कार्यकर्त्यांचं मनाची समजूत घालत आम्ही त्या ठिकाणी यांच्यावर फिरायला चालू केलं. तर एक विशेष करून आमच्या बाब लक्षात आली की भाऊंच्या बाबतीत विशेष अशी एक सहानुभूती आहे. भाऊंना 2 वेळेस पराभव व्हावा लागला. एकदा अवघ्या 802 मतांनी त्यांचा पराभव झाला. तर तो जो पराभव आहे जुन्या कार्यकर्त्यांच्या जिवारी लागलाय. तर त्यांना कुठेतरी वाटतं की ही आता ही शेवटची भाऊंना संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आपण सगळ्यांनी पळायला पाहिजे. तेव्हा प्रत्येक गावात गेल्यानंतर युवकांचा मोठा प्रतिसाद त्यांना आहे, सिनियर मंडळींचा आहे, वडीलधाऱ्यांचा आहे, महिलांचा आहे आणि विशेष करून लाडकी बहीण योजना जी आहे ज्या पद्धतीने आम्ही लाडकी बहीण योजना राबवली होती तर आमच्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म भरले गेले. जिल्ह्यात नंबर 1 आला आणि महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा सरकारी योजनेमध्ये नंबर 1 ठरलेला जिल्हा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या सरकारी योजनेमुळे त्या ठिकाणी 100% आमचा महायुतीचा आमदार या नेवासा तालुक्यामध्ये निवडून विठ्ठल भाऊच्या रूपाने आम्हाला आमदार मिळेल. विठ्ठल लंगे यांचा विजय होईल असा विश्वास त्यांना वाटतोय. विठ्ठलरावांची जी फेरी आहे, ज्या सभा आहेत गावोगावी या सध्या सुरू आहेत आणि गावोगावी त्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय आणि शंकरराव गडाख विरुद्ध विठ्ठलराव लंगे अशीच लढत इथे होईल आणि माझा विजय होईल असा विश्वास लंगे यांनी व्यक्त केलाय. हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, नेवासा.